आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कोल्हापूर येथे सोमवारी भव्य संघर्ष महामोर्चा, बोगस जात प्रमाणपत्र धारकावर कारवाईची मागणी। शिरोळ तालुक्यातून हजारो भीमसैनिक सहभागी होणार। अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे सार्वत्रिक निवडणूक लढवून सत्तेत जाणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत कोल्हापूर येथे 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे शासकीय विश्रामगृहात 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सर्व आंबेडकरवादी संघटनांची कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अध्यक्षस्थानी यड्रावचे माजी उपसरपंच रंगराव कांबळे उपस्थित होते। या बैठकीत अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। तसेच या बैठकीत आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय शिंदे, ज्येष्ठ नेते रमेश शिंदे, पत्रकार दगडू माने, मातंग समाजाचे शिरोळ तालुका अध्यक्ष सागर बिरनगे, विक्रांत माने, सामाजिक कार्यकर्ते सूरज कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले व या मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना आवाहन केले। यावेळी उपस्थित अनिल लोंढे, बाळासो कांबळे, जेडी चव्हाण, किरण भोसले, पत्रकार उत्तम जगताप, कुमार कांबळे, बीआर कांबळे, बाळासो कांबळे, नांदणी, राहुल पवार, यड्राव, गौतम कांबळे, दानवाड यांच्यासह अनेक आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांना जय भीम। कोल्हापूर येथे सोमवारी 9 मार्च रोजी होणाऱ्या महामोर्चासाठी मोर्चा कशासाठी तयार आहे तर अनुसूचित जातीचं आरक्षण सुरक्षित राहिलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं शिरोळ तालुक्यातील सर्व भीमसैनिकांच्या वतीने आंबेडकरवादी पक्ष संघटना यांच्या वतीने आज शिरोळ येथे बैठक घेतली। या बैठकीला सर्वच तालुक्यातील कार्यकर्ते, आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांच्या वतीनं या ठिकाणी निर्णय झाला आहे, प्रत्येक गावातून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या सर्व सहकार्याने घेऊन गाड्या घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। हा मोर्चा सोमवारी 9 तारखेला कलेक्टर ऑफिसवर आहे। शिरोळ तालुक्यातून बहुसंख्य या ठिकाणी कार्यकर्ते, आंबेडकरवादी कार्यकर्ते, पक्ष संघटना पदाधिकारी, महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। आपणही सर्वांनी सहभागी व्हावं। धन्यवाद। जय भीम। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।